शिवसेना ठाकरे गटाकडून हिंदी सक्ती विरोधात मोर्चा। महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांकडून मोर्चा काढण्यात आला। उबाटा गटाचे संजय भोसले यांनी भाजपवर टीका केली आहे। मराठी शाळेत मुलं कमी असल्यामुळे हिंदीची मुलं जास्त असल्याने महाराष्ट्रात मराठी अस्मितेला कमी करायचा प्रयत्न हे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार करत आहे। एक देश एक भाषा असं प्राधान्य दिल्यानंतर राज्याला राज्यभाषेचा दर्जा भेटला आहे। सर्व मराठी माणसांनी एकजूट येऊन याचा विरोध करणार आहे। पहलगाम हल्ल्यामध्ये जे 4 अतिरेकी हल्ले केले होते त्यांना शोधण्याऐवजी पाकिस्तानवर युद्ध हे फक्त नाटक होतं। भाजपला हिंदू मुस्लिमचा दंगा करायचा होता, पण तिथे भाजप फसली। महानगरपालिका निवडणूक जवळ येत आहे तर हिंदी भाषेवरून वाद निर्माण सुरू केलेला आहे। हिंदी आणि मराठी वादामध्ये महानगरपालिकेमध्ये सत्ता हजेरी करो, पण यामध्ये भाजपला काही फायदा होणार नाही। मुंबईत उत्तर भारतीय गुजराती इतर देखील मराठीला समर्थन देत आहेत। ॲक्च्युली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 17 जून 2025ला एक महाराष्ट्र सरकारने एक GR काढलेला हिंदीच्या सक्तीबद्दल, आणि त्या हिंदी सक्तीबद्दल आमचा विरोध नाही, पण त्यांची ती जे GR मधलं एक त्यांनी वाक्य लिहिलेलं आहे हिंदी ऐच्छिक म्हणून, तर त्या हिंदी ऐच्छिकला विरोध म्हणून आम्ही आज सगळ्या महाराष्ट्रभर आज 3 वाजता आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिला आहे की ह्या GRची आज होळी करायची, आणि त्यानिमित्ताने आम्ही सगळेजण आज सगळे शिवसैनिक पदाधिकारी आम्ही इथे जमलेलो आहे। हिंदी भाषिक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ज्या GRमुळे आपल्याला जे ऐच्छिक वर्ड लिहिलं, म्हणजे जर तुम्ही तो शब्द जर ऐच्छिक शब्द जर काढला तर हिंदी वगळून त्यांनी सांगितलं एका वर्गात म्हणजे कमीत कमी 20 जणांची संख्या वर्गात असली पाहिजे। पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आजकाल मराठी शाळेचं खूप मराठी मुलं कमी असल्यामुळे मग ती जर हिंदी जर त्या वर्गात जर हिंदी मुलं जास्त असले तर आमचं मराठी पण आमची मराठी अस्मिता आहे ती कुठेतरी आम्हाला असं वाटतं की ह्या महाराष्ट्रातनं तिचं महत्त्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा हा डाव असेल किंवा RSSचा डाव असेल, कारण त्यांचं चाललेलं आहे की एक राष्ट्र एक भाषा म्हणून। पण ही आपलं जेव्हा त्रिभाषा जेव्हा झालेलं आहे तेव्हा राज्यभाषेला हा महत्त्व दिलेलं आहे, आणि राज्यभाषा ही आमची महाराष्ट्रातली ही मराठी आहे, आणि ती आम्हाला मराठी माणसाला आम्हाला टिकवायचं, आणि ह्या आमचा प्रत्येक मराठी माणसाचं एक कर्तव्य याच्यासाठी उठाव केला पाहिजे। हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 5 जिल्ह्याला राज्यविरहित म्हणजे पक्षविरहित सगळ्यांना मराठी माणसं एकत्र होणार, आणि त्याच्यात कला क्षेत्राचे साहित्य क्षेत्राचे आणि सगळे मराठी माणसं पक्ष विसरून मतभेद विसरून सगळे एकत्र येऊन आम्ही याचा विरोध करणार आहे। मराठी माणसं एकत्र येऊ असे आम्हाला। BMC चुनाव येणार आहे का एकत्रित होणार हे BMC मराठी माणूस का एकत्र होणार का चुनाव पण हे जे हिंदी भाषी आणि जे असं पण हे करावं। कालच एक फेसबुकवर एक पोस्ट बघितलेली आहे, पण आम्ही ॲक्च्युली आमच्या माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला 80% समाजकारण, आणि त्या समाजकारणामधनं आम्ही सगळं मुंबईचे समाजसेवा आमच्या प्रत्येक लहान म्हणजे शिवसैनिकपासून वरती पदाधिकारी आम्ही सगळे त्या याच्याने करत असतो। आम्ही जातीभेद हे करत नाही। हे आपल्या समोरचे विरोधी पक्ष आहे हे प्रत्येक वेळी जर तुम्ही बघितलं असेल त्यांचा एक डाव फसलेला हिंदू मुस्लिम पहलगामच्या निमित्ताने जे 4 अतिरेकी ज्यांनी आपला जो हल्ला केला त्यांना शोधण्याच्या ऐवजी त्यांनी एक पाकिस्तानविरुद्ध युद्ध हे फक्त नाटक होतं, हे फक्त त्यांना हिंदू मुस्लिमचा दंगा करण्याचं होतं, तिथून ते फसले। आता मुंबई महानगरपालिका आले हिंदी भाषिक आणि आमच्या मराठी माणसामध्ये एक नवीन वाद निर्माण करायचा हा पण त्यांचा हेतू असू शकतो असं आम्हाला वाटतं, पण त्याचा काही फायदा त्यांना होणार नाही, कारण आम्ही सगळेजण एकत्रच आहोत। जरी आम्ही मराठीचा हा मुद्दा असला मराठीची अस्मिता आणि
खूप जण माझे उत्तर भारतीय मित्र आहेत किंवा गुजराती बांधव आहेत सगळे ते आम्ही मुंबईमध्ये राहतो त्यामुळे आम्हाला मराठी हा आम्ही जी मराठी भाषा आम्ही नक्कीच आत्मसात करू आणि तिला आम्ही प्राधान्य देऊ असं असे माझे मित्र जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. आणि त्याचा काय महानगरपालिका आहे ते सगळेजण आमच्या उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरेंच्या मागे आणि आमच्या शिवसेनेच्या मागे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.